आजचा निरोपाचा दिवस खरंच खूप अवघड असतो हा दिवस सगळ्यांसाठीच. पण तरीही पुढच्या वर्षी त्याने लवकर यावं यासाठी त्याला आत्ता निरोप तर द्यावाच लागेल ना. आज आम्ही सगळेच बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीत बिझी होतो. इथे ना मी आमच्या गौराईला आयलॅशेस लावत होते. खरंच यात माझा अर्धा तास गेला. खूप वेळ प्रयत्न करून शेवटी काम झालंच. इकडे आम्ही गौराईला तयार करून बाहेर आणलं. आमची गौरी कशी दिसते ते मला नक्की कळवा. आणि ही मी काढलेली रांगोळी. इथे मी ना बाहेर एकटेच बसले होते तर हा लगेच माझ्या बाजूला येऊन बसला. असो, आमच्या मोतीच्या संरक्षणातून बाहेर येऊन मी लागले विसर्जनाच्या तयारीला. ही आहे शिदोरी. बऱ्याच कोकणी लोकांना शिदोरी म्हणजे काय नेमकं नक्कीच माहिती असेल. ही शिदोरी बाप्पाला निरोप देताना त्याच्या हातात ठेवतात. मला सुद्धा ते ट्राय करायचं होतं म्हणून मी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या बाप्पाला सुद्धा तुम्ही शिदोरी देता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. गौराई आणि बाप्पाच्या पाटाभोवती आम्ही रांगोळी काढत होतो. खूप जास्त लगबग होती. ज्या उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं त्याच उत्साहात बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करणं खरं. बाप्पाच्या डोक्यावर फुलांचा वर्षाव करत गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आम्ही विसर्जनाला निघालो. ते सगळे मिळून इथे बाप्पा आणतात, अगदी तसंच सगळे मिळून इथे विसर्जनाला सुद्धा जातात. पूर्ण गाव बाप्पाच्या विसर्जनाला एकत्र येतं. गणपती बाप्पा मोरया ह्या गजरात बाप्पा नदीवर पोहोचला. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं आरती करत शेवटी बाप्पाला गारणं घालत बाप्पाचं विसर्जन झालं. अगदी जड अंतकरणाने आम्ही आमच्या बाप्पाला निरोप दिला.